पिंपरी चिंचवड शहरामध्ये अण्णाभाऊ साठे नगर डुडुळगावमध्ये आहे। यांना गेल्या 52 ते 60 वर्षापासून हक्काचं घर, हक्काचा सातबारा हा मिळत नव्हता आणि त्याप्रमाणे या ठिकाणी पायाभूत नागरी सुविधा, मूलभूत हक्क याच्यापासून वंचित ठेवण्यात आलं होतं। पहिल्यांदा या ठिकाणी या डुडुळगाव ग्रामपंचायतीने त्यांना 8चे उतारे दिले आणि त्यानंतर या महसूल विभागाने यांच्याकडे कानाडोळा करून ही जमीन क्षेत्र, त्यांचं क्षेत्र, हे गावाचं क्षेत्र हे त्यांनी वन विभागाकडे घेऊन त्यांची हेळसांड केली। आजही वन विभाग त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करत आहे। त्यांना घरावरती पत्रे टाकून देत नाही आणि त्यांना कुठल्याही सुख सुविधा, साधे घराची डागडुजी करून देत नाही। अशी परिस्थिती या ठिकाणी असताना आम्ही या ठिकाणी 35 किलोमीटर पायी मोर्चा माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे 27/12/2024 ला घेऊन गेलो। त्याच्यानंतर आहे की आम्हीही समाजाचे एक घटक आहोत, माणसं आहोत आणि आम्हालाही माणसासारखं जगण्याचा अधिकार आहे। परंतु आम्हाला तसं काही इथं म्हणजे माणसासारखी वागणूक मिळाली तर असं आम्हाला तरी वाटत नाही। शासन एकीकडे आम्हाला घरकुल देते, राहण्यासाठी देते, परंतु आमच्याकडून ज्या नागरिक सुविधा आहेत ते हिरावून घेतल्या जातात। मग आमची घरं आज पडकळीत झालेली आहेत किंवा रस्ते नाही आहेत, वारंवार आम्ही त्याच्यासाठी आम्ही केलेलं आहे। पण आता मध्यंतरी आमदार साहेबांनी एक वन अधिकारी किंवा वन विभागाशी चर्चा करून आणि वनमंत्री गणेशजी नाईक यांच्याशी चर्चा करून असं विषय मांडला की बाबा इको टुरिझम पण पाठीमागे ते करणार आहे, तर ह्या दलित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरसाठी एक नागरी सुविधा देण्यात यावा असा प्रस्ताव त्यांनी मांडलेला आहे तिथं। परंतु संतोष भाऊ कसबे साहेब यांनी आम्हाला एक आशेची किरण दाखवली आहे सर। त्या आशेमध्ये आम्ही सहभागी होऊ तुमच्यासोबत। आणि कसं आहे की आमच्या ह्या वस्तीमध्ये अण्णाभाऊ साठे नगरमध्ये माझा जन्म झाल्यापासून मी बघते सर, इथं कुठल्याही सुविधा नाही आहेत, स्ट्रीट लाईट नाही आहे। इथं 8 वाजले तर सगळं अंधार गुड पडतं। छोटे छोटे मुलं कसे राहणार, कसे वागणार इथं सांगा। कोरोनाच्या काळामध्ये माझी मुलगी इतकी आजारी पडली की अक्षरशः डॉक्टर सुद्धा हात लावायला तयार नव्हते तिला। कोरोनाच्या काळामध्ये चक्कर येऊन पडली होती ती। अक्षरशः मी मोलमजुरी करणारी लेडीज, मी घरामध्ये डॉक्टर आणले तिच्यासाठी। आम्ही काय करायचं, जवळजवळ 50,000 रुपये गेले माझे। 3 दिवसापूर्वीच या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घोषणा केली की महाराष्ट्रामध्ये ज्याचं पण स्वतःचं हक्काचं घर नाहीये त्याला महाराष्ट्र राज्य सरकार हे पूर्णपणे मदत करून त्यांना हक्काचं घर करून देणार। आपल्या सम्यक क्रांती या न्यूजच्या वतीने मी त्यांना विनंती करतो की साहेब तुम्ही नवीन घरं तर द्याच, पण 70 वर्ष 80 वर्ष आमचा दुबळा समाज या ठिकाणी राहतोय, त्यांना अजून सुविधा नाहीत। याचा अभ्यास करा, पहिलं त्यांना हक्काच्या सुविधा द्या आणि नंतर नवीन जनतेला घरा द्यायचे तुम्ही घोषणा करा। Everyone, please follow, like, share, comment, and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. विश्व वंदनीय बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा, आरक्षणाचे जनक राज श्री शाहू महाराजांचा, क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवेंचा, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, आई जिजाऊचा, माता रमाईचा, माता भीमाईचा, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचा, ज्ञानज्योती मुक्ता साळवेंचा, अण्णाभाऊ साठे नगर मातंग एकजुटीचा, अण्णाभाऊ साठे नगर मातंग एकजुटीचा, अण्णाभाऊ साठे नगर मातंग एकजुटीचा। जय भीम, जय लहोजी। आज आपण या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका डुडुळगाव या ठिकाणी आहोत आणि गेले अनेक वर्ष या गावातील जो काही प्रश्न आहे तो प्रश्न गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे आणि त्या प्रश्नाच्या पाठपुराव्या संबंधात मोर्चा आणि आंदोलन करण्यात आले आणि महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा वन विभाग या ठिकाणी पाठपुरावा करण्यात आला। त्या ठिकाणी जाऊन त्यांना मागणी करण्यात आली। या बाबतीत माग हितकारणी सभा
यांचे जे संस्थापक अध्यक्ष आहे संतोषजी कसबे यांनी जे काही त्या ठिकाणचं कार्य केलेलं आहे, नेतृत्व केलेलं आहे, मोर्चा किंवा त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे, त्याबाबत त्यांना विनंती करतो की आपण या बाबतीत जे काही घडामोडी झाल्या आत्तापर्यंत त्या घडामोडीविषयी थोडक्यात माहिती द्यावी. सर्व मानवतावादी महापुरुषांना प्रथमतः मी अभिवादन करतो. वंचितांचे मानबिंदू, श्रद्धास्थान, आश्रयस्थान, मातंग समाजाचे मार्गदर्शक सन्माननीय ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मातंग आघाडी पूर्ण महाराष्ट्रभर काम करत आहे. नव्याने गेल्या 6 महिन्यापासून या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये माझे सख्खे नातेवाईक असणारे माझे सगळे सोयरे या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये अण्णाभाऊ साठे नगर डुडुळगावमध्ये आहे. यांना गेल्या 52 ते 60 वर्षापासून हक्काचं घर, हक्काचा सातबारा हा मिळत नव्हता आणि त्याप्रमाणे या ठिकाणी पायाभूत नागरी सुविधा, मूलभूत हक्क याच्यापासून वंचित ठेवण्यात आलं होतं. पहिल्यांदा या ठिकाणी या डुडुळगाव ग्रामपंचायतीने त्यांना 8चे उतारे दिले आणि त्यानंतर या महसूल विभागाने यांच्याकडे कानाडोळा करून ही जमीन क्षेत्र, त्यांचं क्षेत्र, हे गावाचं क्षेत्र हे त्यांनी वन विभागाकडे घेऊन त्यांची हेळसांड केली. आजही वन विभाग त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करत आहे. त्यांना घरावरती पत्रे टाकून देत नाही आणि त्यांना कुठल्याही सुख सुविधा, साधे घराची डागडुजी करून देत नाही. अशी परिस्थिती या ठिकाणी असताना आम्ही या ठिकाणी 35 किलोमीटर पायी मोर्चा माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे 27/12/2024 घेऊन गेलो. त्याच्यानंतर पूर्ण कार्यवाही करून या ठिकाणी मी प्रथमतः या चॅनलने म्हणजे सम्यक क्रांती न्यूज चॅनलचे संपादक माननीय निलेशजी चव्हाण यांनी आम्हाला यात मोलाचं सहकार्य केलं आणि या ठिकाणी या वृत्ताला, बातमीला दुजोरा दिला आणि त्या दुजोऱ्याच्या नंतर या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त आणि या ठिकाणचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी की जे विधान भवनामध्ये या ठिकाणी निवडून दिलेले आहेत, यांनी या ठिकाणी हालचाली केल्या आणि हालचाली केल्याच्या नंतर प्रशासन जागे झाले आणि मला या गोष्टीची काही माहिती नव्हती. परंतु या ठिकाणी महाहितकारणी सभेचे आणि सर्वांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी जे या सामाजिक प्रश्नासाठी जो अध्यक्ष निवडलेले आहेत सचिनजी वैरागे यांनी मला त्याचा फोन केला आणि मी त्यानंतर या ठिकाणच्या जे प्रशासकीय अधिकारी आहेत ई प्रभागचे राजेशजी आगळे यांना मी या प्रश्नाबाबत आणि या सर्व कार्यवाहीबाबत मी त्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या आणि मग त्यांना म्हटलं की आम्ही या प्रश्नासाठी आमच्यावर झालेल्या अपराधाबाबत आम्ही अनुसूचित जाती जमाती आयोग आणि अनुसूचित जाती आयोग दिल्ली या ठिकाणी या अपराधाबाबत आम्ही या ठिकाणी अर्ज दिलेला आहे, निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही तक्रारी केस केलेली आहे. याबाबत साहेब आमचं म्हणणं जिल्हाधिकारी, वन विभाग, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे कानाडोळा करत आहे. याबाबत आम्ही त्यांना या आणि वन विभाग यांच्यावरती जो काय अन्याय अत्याचार करत आहे या ठिकाणी येऊन याबाबत आम्ही त्यांना तक्रार दिलेली आहे. यानुसार आता कार्यवाही सुरू झालेली आहे. तरी आपण या ठिकाणी मूलभूत पायाभूत नागरी सुविधासाठी वन विभागासाठी तुम्ही चर्चा केली, परंतु या चर्चेमध्ये आम्हा नागरिकांना तुम्ही सोबत घेतलं पाहिजे. आमच्या हरकतीशिवाय तुम्ही कुठलंही या ठिकाणी काम करता कामा नये. कारण या ठिकाणी गेल्या 2 दिवसापासून माझ्या कानावरती बातमी आली आहे. कारण अध्यक्षांनी मला सांगितलं, या ठिकाणी सचिनजी वैरागे आणि गणेश सोनवणे उपाध्यक्ष यांनी सांगितलं की वन विभागाने या ठिकाणी भिंत मारायचं काम चालू केलेलं आहे. म्हणजे एकीकडे समता स्वातंत्र्याची भाषा, पायाभूत मूलभूत नागरी सुविधाची भाषा आणि एकीकडे हे संयुक्त असणारे प्रशासन म्हणजे वन विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी, महसूल प्रशासन हे या ठिकाणी संयुक्तपणे काम करून या ठिकाणी नागरिकांना कुठल्याही पद्धतीचं स्वातंत्र्य देताना दिसत नाही. या ठिकाणी हिटलरशाहीप्रमाणे या ठिकाणी यांना वागणूक देण्यासारखं या ठिकाणी प्रकार चालू आहे. म्हणून मी ज्यावेळेस हे आगळे साहेबांच्या कानावरती घातलं त्यावेळेस आगळे साहेब म्हणले तुमचं म्हणणं आणि या ठिकाणचे जे काही शिष्टमंडळ माझ्याकडे 2-3 दिवसापूर्वी आले होते. म्हणले साहेब आम्ही तुमच्याशिवाय आणि तुम्हाला आम्ही कुठेही जाणार नाही, आम्ही तुमच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. म्हणून मग मी त्यांच्या सगळ्यांच्या विनंतीला, त्यांच्या मागण्या त्या सर्व मी आगळे साहेबांना माझ्या एका लेखी पत्राद्वारे, प्रस्तावाद्वारे या ठिकाणी दिलेले आहेत. हे पत्र आहे
आणि हे आज सकाळी 10 वाजता आम्ही त्या ठिकाणी गेलो. आम्हाला 12:30 पावणे 1 वाजता साहेब भेटले. या ठिकाणी सचिनजी वैरागी आणि गणेश सोनुले या ठिकाणचे प्रतिनिधी होते. 10, 12, 13 लोकांच्या या ठिकाणी सह्या मिळाल्या. सर्व लोक आता संध्याकाळी या ठिकाणी पोट भरण्यासाठी बाहेर जातात. संध्याकाळी या ठिकाणी जमा झालेले आहेत. तर कुठलीही आमची दिशाभूल न करता प्रशासनाने आम्हाला या ठिकाणी मूलभूत नागरी सुविधा तर दिल्याच पाहिजे, पण एक जबाबदारी, एक नगर विकास खाते आणि महसूल खाते आणि या ठिकाणचं जे सरकार आहे हे या ठिकाणी संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी या डुडुळगावच्या मातंग समाजाला यांनी चांगल्या पद्धतीचा न्याय देण्याचं काम आणि संयुक्त पद्धतीने कार्यवाही या ठिकाणी करावी, याच ठिकाणी मी या ठिकाणी मागणी करतो. आणि आज हा आमचा प्रस्ताव दिनांक 8/5/2025 ला आम्ही सादर केलेला आहे. आणि मलाही त्यांनी शब्द दिलेला आहे की आम्ही प्रस्ताव मंजूर करून ठेवलेला आहे आणि आम्ही तो आता शासनाकडे पाठवणार आहोत असं या ठिकाणी दिसतंय. आणि महत्वाचं म्हणजे की 27/4/2024 ला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये दत्तनगर, आकुर्डी, संजय गांधी नगर आणि डुडुळगाव यांच्या ज्या काही मूलभूत हक्काच्या गरजा आहेत, त्याचबरोबर त्यांच्यावर कर दिला जातो, त्यांना जी काही लाईट दिली जाते, त्यांना ज्या काही विविध प्रश्नासाठी कर दिला जातो, कारण हातावर पोटं भरणारी लोक आहेत. जर या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका शास्ती कर माफ करत असेल तर त्यांच्या घरांवरती असणारे जे काय हे जुलमी टॅक्स दिलेले आहेत, भयानक टॅक्स दिलेले आहेत. आज या ठिकाणी कचऱ्यापासून वीज निर्मिती होते आणि ती वीज निर्मिती या ठिकाणी कुणाला विकली जाते याच्या बाबतचा सगळा लेखाजोखा आमच्याकडे आहे. तर त्या ठिकाणी या भागातल्या या परिसरामधील लोकांना मोफत वीज देण्यात यावी असं माझं म्हणणं. मी लेखी 27/4/2025 ला जो मी मोर्चा काढला, 27/12, 27/4 आणि आज लाभाने आजही 8/5/2025 आणि 8/4/2025 ला सर्वसाधारण शाखा जिल्हाधिकारी यांनी पत्र दिलेलं आहे. म्हणजे 8 तारीख आणि 27 तारीख मला वाटतं अण्णाभाऊ साठे नगरवासी मातंग बांधव कुठेतरी लक्की आहेत. यांचा या ठिकाणी जो काय हक्क आणि त्यांच्यावरती जी काय वेळ आलेली आहे ही निश्चितच मला वाटतंय लवकरच या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांना यश मिळेल. आणि जर यश नाही मिळालं तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांकडे आम्ही हा प्रश्न लवकरात लवकर येत्या काही दिवसामध्ये घेऊन जाणार आहोत. आम्ही विविध जे पदाधिकारी महाराष्ट्र लेवलचे कार्यकर्ते आहेत यांच्या कानी तो घालणार आहे, एवढंच या मी ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा सम्यक क्रांती न्यूज चॅनलचं आभार मानतो की तुमच्या या इफेक्टमुळे, तुमच्या या बातमीमुळे त्यांना आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये ओळखू लागले. कारण हे गव्हर्नर पर्यंत गेलेली बातमी एक प्रकारे दिसत आहे. त्यामुळे तुमचं सर्वांच्या वतीने आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या मातंग आघाडी जी की बाळासाहेब आंबेडकरांबरोबर आज काम करते, यांच्या सर्वांच्या वतीने मी तुमचं लाख लाख धन्यवाद मानतो. आणि आज या तुमच्या आनंदाला मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या सर्व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्हाला या ठिकाणी सातबारा मिळो, तुम्हाला हक्काचं घर मिळो, तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक जे काय 9 मागण्या मागितलेल्या आहेत, दवाखाना, व्यायामशाळा, क्रीडांगण, नंतरून आपल्या विद्यार्थ्यांसाठी जी काय अभ्यासिका आहे, या ज्या काही मागण्या केल्या या तुम्हाला या ठिकाणी तुमच्या कष्टातून मिळो, तुमच्या फॉलोअप मधून मिळो, हीच या ठिकाणी मी याचना करतो आणि पुन्हा शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान, जय लहुजी. अध्यक्ष पण आहेत वंचित बहुजन आघाडीचे वार्डाध्यक्ष, ते पण बोलणार आहे. हे जे काय मागण्या आहेत तुमच्या डुडुळगावचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नासंबंधी गेले अनेक महिने जो पाठपुरावा चालू आहे आणि जे काय घडत आहे त्याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे? हॅलो, सर्वप्रथम जय भीम, जय लहुजी. तसेच आमचे जे अध्यक्ष आहेत संतोष भाऊ कांबळे, तसेच साम्यक न्यूजचे जे चॅनलचे जे अध्यक्ष आहेत त्यांचंही मी पहिलं सर्वप्रथम मनापासून आभार मानतो
की त्यांनी जे आम्हाला समाजाच्या प्रकाश झोतामध्ये आणण्याचं काम केलं. आम्ही गेली 50-60 वर्षापासून इथे राहतो, अण्णाभाऊ साठे नगर. शासनाने घरकुल योजनेमार्फत आम्हाला बसवलेलं आहे. घरं तर दिली, पण नागरी सुविधा देत नाही किंवा आम्हाला मिळाल्या नाहीत. या माध्यमातून आम्ही वारंवार जिल्हा अधिकारी असतील, परत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त असतील, तसेच ई प्रभाग असेल, यांना आम्ही आमच्या नागरिक सुविधांसाठी वारंवार अर्ज केलेले आहेत. परंतु आमच्या अर्जाचा कोणीही विचार आतापर्यंत केला नाही. मग तर आम्हाला एवढंच म्हणणं आहे की आम्हाला शासनाने घरकुल योजना तर आम्हाला घर तर दिलं, निवारा दिला समजा, पण ज्या माणसाला जगण्यासाठी ज्या मूलभूत गरजा असतील किंवा असतात त्या मात्र आम्हाला दिलेल्या नाहीत. मग त्याच्यात रस्ते असतील, ड्रेनेज असतील, गटर असतील, अंतर्गत रस्ते आहेत किंवा ह्या गोष्टीपासून आम्हाला जाणून बुजून किंवा एक दलित वस्ती आहे म्हणून आम्हाला वंचित ठेवलेलं आहे. कारण कसं होतंय की सर्वप्रथमतः प्रत्येक शासनाचा किंवा प्रत्येकाचा माणसांनी माणसासारखा जगण्याचा अधिकार आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि सर्वांना सांगितलेलं आहे की आम्हीही समाजाचे एक घटक आहोत, माणसं आहोत आणि आम्हालाही माणसासारखं जगण्याचा अधिकार आहे. परंतु आम्हाला तसं काही इथं म्हणजे माणसासारखं वागणूक मिळाली तर असं आम्हाला तरी वाटत नाही. शासन एकीकडे आम्हाला घरकुल देते, राहण्यासाठी देते, परंतु आमच्याकडून ज्या नागरी सुविधा आहेत त्या हिरावून घेतल्या जातात. मग आमची घरं आज पडकळीत झालेली आहेत किंवा रस्ते नाही आहेत. वारंवार आम्ही त्याच्यासाठी आम्ही केलेलं आहे. पण आता मध्यंतरी आमदार साहेबांनी एक वन अधिकारी किंवा वन विभागाशी चर्चा करून आणि वनमंत्री गणेशजी नाईक यांच्याशी चर्चा करून असं विषय मांडला की बाबा इको टुरिझम पण पाठीमागं ते करणार आहे, तर ह्या दलित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरसाठी एक नागरी सुविधा देण्यात यावा असा प्रस्ताव त्यांनी मांडलेला आहे तिथं. परंतु आमचं असं म्हणणं आहे की साहेब, जर समजा तुम्ही जर तसा प्रश्न मांडलेला आहे तर ठीक आहे, आनंदाची गोष्ट आहे. परंतु आमचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की आम्हाला ज्या शासनाने घरकुल योजना ठराव मंजूर करून किंवा जवाहर योजनेतून जो निधी ग्रामपंचायतीने इथं वापरलेला आहे, ह्या ठिकाणी आम्हाला जी घरकुलं दिलेली आहेत याची नोंद सातबाऱ्याला आमची झाली पाहिजे. हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे आमचा आणि तो झाला पाहिजे आणि आम्हाला नागरी सुविधा मिळाल्या पाहिजेत. आता आमच्या दारातून 12 मीटरचा रस्ता आहे, पण त्याच्याकडे का कानाडोळा होतोय मला हेच काय कळत नाही. नेमकं काय चाललंय शासनाचं मला हेच काय कळत नाही. कारण त्यांचा विषय असा आहे की बाबा आम्ही तुम्हाला नागरी सुविधा पुरवण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. मग आता जर 12 मीटरचा डीपीने नगरपालिकेने डीपीचा रस्ता जर टाकलेला आहे तर तो पण करून देण्यात यावा असं आमचं म्हणणं आहे. तसेच इतर नागरी सुविधा असतील किंवा ड्रेनेज असेल, गटर असतील किंवा शौचालय असतील, लाईट नाही आहे, इथं दवाखाने नाही आहेत, क्रीडांगण नाही आहे किंवा ह्या पण गोष्टीसाठी पण त्यांनी इथं फॉलोअप घेतला पाहिजे. जर तुम्ही इको टुरिझमसाठी एवढं मोठं क्षेत्र देऊ शकता तर इथल्या दलितांसाठी किंवा ह्यांना इथं कुठं सहारा नाही आहे. हे भूमिहीन शेतमजूर आहेत म्हणूनच आम्हाला घरकुल मिळालेत आणि यांच्यासाठीही थोडंसं आमची लहान मुलं असतील किंवा आमचे गोरगरीब आहेत, उद्या जर समजा आमच्या मुली बाळांचे किंवा मुलांचे काय लग्न होतील किंवा त्यांनी करायचं कुठं, कारण आजकाल आता आपण पाहतो परिस्थिती, बाहेर जर कुठं कार्यालयात कुठं करायचं म्हणलं तर लाखो रुपये खर्च होतो आणि हा एवढा हातावरती मोलमजुरी करून पोट भरणारा समाज आहे. तर यांना ह्या क्षेत्रामध्ये किंवा ह्या ठिकाणी काही क्षेत्र वगळून त्यांनी आमच्यासाठी ह्या सुविधा करायला पाहिजे. मग दवाखाने असेल, मुलांसाठी व्यायामशाळा असेल किंवा लहान मुलं असतील त्यांच्यासाठी छोटंसं इथं गार्डन, क्रीडांगण करून देण्यात यावं. ह्याच्यासाठीही नगरपालिकेने ठराव किंवा प्रस्ताव टाकून हा मंजूर करून घ्यायला पाहिजे असं माझी विनंती आहे त्यांना. जर तुम्ही दवाखान्यासाठी जर समजा क्षेत्र वगळून घेऊ शकता तर इथंही पण गोरगरीबच लोक आहेत. हे काय कोण काय एवढे श्रीमंत नाहीत, रोज मोलमजुरी करणारे आहेत लोक, हातावरती पोट आहेत सर्वांचं. आणि ह्या गोष्टी देण्यासाठी मला वाटते शासनाने पहिला पुढाकार घेतला पाहिजे. प्रत्यक्षात येऊन यांनी इथं पाहणी केली पाहिजे की इथं काय परिस्थिती आहे बा, की फक्त कागदोपत्री किंवा असं हे करूनच नाही. तर आम्ही वारंवार त्यांना असं निवेदनही दिलेलं आहे की तुम्ही स्वतः येऊन एकदा पहा इथले लोक कशा पद्धतीने राहतात, कसे जगतात, कसे काय राहतात.
याच्याकडे पाहून खरंच मग तुम्हाला कळेल की ही लोक कशा पद्धतीने जगतात. आता पावसाळा तोंडावरती येईल, त्याच्यानंतर जर तुम्ही इथं जर आले तर खरंच तुम्हाला कळेल की ह्या इथली काय परिस्थिती आहे, किती वाईट परिस्थिती आहे. घरातून बाहेरही निघता येत नाही आणि म्हातारी माणसं तर नाहीच नाही निघत. असे कितीतरी म्हातारे वृद्ध आहेत आमचे की ते पाय घसरून पडलेले आहेत, मोडलेले आहेत, त्यांना चालता येत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही एवढं वाईट जीवन जगतोय किंवा आम्हाला एवढं वाईट परिस्थितीला सामना करावा लागतोय, ही खूप दुःखाची गोष्ट आहे. आज पिंपरी चिंचवड सारख्या श्रीमंत महानगरपालिकेमध्ये हे डुडुळगाव आहे आणि ह्या ठिकाणी ही अण्णाभाऊ साठेनगर ही वस्ती आहे. तुम्ही जर अख्ख्या गावाचा सर्वे केला असेल तर अशी वस्ती आणि एवढा आदिवासी भाग जरी म्हणला तरी काय याच्यात वावगं ठरणार नाही. की जर पाहिलं तर खरंच आदिवासी सारखी इथं परिस्थिती आहे. एकेकाळी ग्रामपंचायतीने दिलेल्या जेवढ्या नागरी सुविधा आहेत तेवढ्याच आहेत आम्हाला. याच्यानंतर नगर एवढ्या श्रीमंत महानगरपालिका असूनही आम्ही वारंवार अर्ज करूनही कोणी इकडे येत नाही, लक्ष देत नाही. फक्त ते एक वर हात करतात की तुम्ही वन विभागात आहात. वन विभाग आहे कोणाचा? तुम्ही शासन आहात, ते शासन आहे. व तुम्ही इथं बसून चर्चा करा की बाबा आम्ही नगरपालिकेत जाण्याच्या किंवा घेण्याच्या अगोदरपासून ही वस्ती इथे आहे, मग ह्यांना कशा पद्धतीने वगळायचं हा तुमचा प्रश्न आहे. कारण आम्हाला काय एवढं कायद्याचं ज्ञान नाहीये. तुम्हाला जसं आहे तसं तुम्ही तसं बसून चर्चा करून हा प्रश्न अगदी इजी सहज सोडवू शकता तुम्ही. पण हे सोडवता किंवा सोडवायचे तर असं काय तुमच्याकडून कुठं काय म्हणजे असं वाटत नाही आम्हाला. आमचे संतोष भाऊ कसबे कार्यकर्ते आहेत, अध्यक्ष आहेत आमचे, त्यांनी जरी समजा आम्हाला वाट दाखवली म्हणून तरी आम्हाला कसं तरी जरा थोडासा आशेचा किरण आहे. आणि आम्हाला खात्री आहे की त्यांनी जर पाठपुरावा केला आणि आम्ही जर सर्व वस्तींनी जर त्यांच्या पाठीशी राहिलं तर आम्हाला न्याय हा 100% म्हणजे 101% मिळणारच आहे. आणि तसंच आम्हाला साम्य क्रांतीचे हे न्यूज चॅनल जर आमच्या पाठीशी उभे असेल तर मला वाटत नाही की आमची गोष्ट कुठली म्हणजे आम्हाला मिळणार नाही किंवा आम्हाला हक्कापासून वेगळं राहू असं आम्हाला तरी वाटत नाही. आणि एवढंच बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय भीम, जय लवजी. त्याची सोय नाही, गट्टू नाही दारात झाला. अजून काय लाईटीची तर नाही सोय. दारात दरवाजात बल लावून मग घरावर कळपत्र टाकू देत नाही. दोनदा घर माझं पाडलं, दोनदा कुणीच नाही दक्षता घेतली. त्याच्यावर कुणीच नाही दक्षता घेतली. आता साबळे साहेब आले, त्यांनी तरी 2 शब्द बोलते त्याच्याबद्दल. नाही तर अख्खी वस्ती पण माझ्याकडून कुणीच झाली नाही त्या टायमाला. कारण एवढे भीतेत वनीकरणाच्या लोकांना तर पाठीमागं उभा राहायला सुद्धा भीतेत. होऊ द्या मग, काय बी व्हायचंय ते होऊ द्या, आमच्यावर कुठं काय झालंय. पण असं नाही की सगळ्यांनी जर एक झालं तर काही का होईना होईन त्याच्याबद्दल हे असे विचार केलेच नाहीत आतापर्यंत. माझं 2-3 वेळा घर पाडलं, 2-3 वेळा मी मोलमजुरी करून खाते, त्याच्यावर कोणी विचार केला नाही. आता होईन करते. एवढंच बोलते आणि थांबते. सर, संतोष भाऊ कसबे साहेब यांनी आम्हाला एक आशेची किरण दाखवली आहे सर. त्या आशेमध्ये आम्ही सहभागी होऊ तुमच्यासोबत. आणि कसं आहे की आमच्या ह्या वस्तीमध्ये अण्णाभाऊ साठेनगरमध्ये माझा जन्म झाल्यापासून मी बघते सर, इथं कुठल्याही सुविधा नाही आहेत. स्ट्रीट लाईट नाही आहे इथं. 8 वाजले तर सगळं अंधार गुड पडतं. छोटे छोटे मुलं कसे राहणार, कसे वागणार इथं सांगा. करोनाच्या काळामध्ये माझी मुलगी इतकी आजारी पडली की अक्षरशः डॉक्टर सुद्धा हात लावायला तयार नव्हते तिला. करोनाच्या काळामध्ये चक्कर येऊन पडली होती ती. अक्षरशः मी मोलमजुरी करणारी लेडीज, मी घरामध्ये डॉक्टर आणले तिच्यासाठी. आम्ही काय करायचं? जवळजवळ 50,000 रुपये गेले माझे. त्या लेडीजने सांगितलं, डॉक्टरच्या बायकोने मिसेसने सांगितलं की त्या मुलीला हात लावू नका. माझ्या भावाने सांगितलं की ती माझी भाची आहे की तिला असा प्रॉब्लेम सांगितलं म्हणून डॉक्टर. त्या टायमिंगला ते झालं की नंतर परत हे पावसाच्या टायमिंगला फार अशा शेपटाच्या आळ्या येतात आमच्या दारात सर.
मग आम्ही त्या टायमिंगला काय करायचं? दर 6 महिन्याला वर्षाला माझ्या घरातली माणसं आजारी पडतात. मग अशा टायमिंगला आम्ही कुठं जायचं? कुणाला पैसे मागायचे? कुणासोबत आम्ही संवाद साधायचा या गोष्टीला सांगा. आज हा 1-1 रुपयाला माणूस मोहतल येते सर. मुलाला टायफॉइड झाला, मला टायफॉइड झाला परत. आज हे छोटे छोटे मुलं इकडं तिकडं पावसामध्ये वावरतात, पडतात. हे म्हातारी माणसं पडतात, हड्डी मोडते, कुणाचे पाय मोडतात. काय होतंय? काय करायचं या लोकांनी? आजपर्यंत कुठलीही सुविधा नाही आहे. या गोष्टीला तुम्ही फक्त आम्हाला सहकार्य करावं सर. आमच्या फक्त मागण्या पूर्ण करा, कारण आमची कळकळीची विनंती आहे सर. आम्ही कुठं जायचं? कुणाकडं आशाची किरण बघायची सांगा तुम्ही. आता तुम्ही दिसलात म्हणून आता आम्ही तुमच्याकडेच आशेने बघतोय. या पलीकडे मला काहीच नाही बोलायचं सर. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महापुरुषांना त्रिवार अभिवादन करतो. या ठिकाणी उपस्थित सर्व माता भगिनींना पण क्रांतिकारी जय लवजी करतो. गेले अनेक महिनेचा जो प्रवास आहे, तर या ठिकाणी आपल्या ज्या मूलभूत हक्कांसाठी व आपल्या घरांसाठी लढणारं आपलं लाडकं नेतृत्व, मांग हितकारणी सभेचे संस्थापक अध्यक्ष आमचे ज्येष्ठ नेते संतोषजी कसबे सर, या ठिकाणी तुमच्या पाठीशी आपल्या पाठीशी कायम असणार वंचित बहुजन आघाडी, आदरणीय नेते प्रकाशजी बाळासाहेब आंबेडकर व सम्यक क्रांती न्यूज या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. गेले 60 मला जसं कळतंय गेले 60 वर्षापासून किंवा 70 वर्षापासून इथं आपले समाजातले बांधव या ठिकाणी राहतात, तरी त्यांच्यावर इतका अन्याय अत्याचार या ठिकाणी होतोय. त्यांच्या अजून हक्काची घरं नाहीयेत. खूप लाजीरवाणी बाब आहे या ठिकाणी. परवाच माननीय मुख्यमंत्री साहेबांचं स्टेटमेंट आहे, या महाराष्ट्रामध्ये ज्यांना हक्काचं घर नाहीये, त्यांना कुठलंच या ठिकाणी घर नाहीये, त्यांना बोला. 3 दिवसापूर्वीच या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घोषणा केली की महाराष्ट्रामध्ये ज्याचं पण स्वतःचं हक्काचं घर नाहीये, त्याला महाराष्ट्र राज्य सरकार हे पूर्णपणे मदत करून त्यांना हक्काचं घर करून देणार. आपल्या सम्यक क्रांती या न्यूजच्या वतीने मी त्यांना विनंती करतो की साहेब, तुम्ही नवीन घरं तर द्याच, पण 70 वर्ष 80 वर्ष आमचा दुबळा समाज या ठिकाणी राहतोय, त्यांना अजून सुविधा नाहीत. याचा अभ्यास करा. पहिलं त्यांना हक्काच्या सुविधा द्या आणि नंतर नवीन जनतेला घरा द्यायचे तुम्ही घोषणा करा. कारण गेले अनेक वर्षाचा प्रवास पाहता या अण्णाभाऊ साठे नगर मधला या ठिकाणी कुणी येत नव्हतं, पण आमचे ज्येष्ठ नेते संतोषजी कसबे सर त्यांनी हा पाठपुरवठा केला आणि 60 वर्षापासून झोपलेला इथला लोकप्रतिनिधी, इथला आमदार, दादा कोण असेल ते, यांच्या बुडाला लागलेली आग, इथल्या ग्रामस्थांना मुशीच्या लागलेली आग स्पष्टपणे दिसून आली. आणि 60 वर्षात अण्णाभाऊ साठे नगर मधला नाम उल्लेख नसणारा आपला अण्णाभाऊ साठे नगर मधली वस्ती या महाराष्ट्राच्या वन विभागाच्या मंत्र्यापर्यंत पोहोचली. या सगळ्याचं श्रेय मी आयुष्यमान संतोष कसबे सरांना देतो. खरंच त्यांचं या ठिकाणी जोरदार टाळ्यांनी स्वागत करायला पाहिजे की या वस्तीचा महाराष्ट्राच्या वन विभाग आणि मंत्रालयापर्यंत आपला विषय जातोय. हे सगळं आपल्या एकजुटीमुळे शक्य आहे. अशीच एकजूट कायम ठेवा. आज 9 मागण्यांसाठी पण उपजिल्हाधिकारी राजेश आगळे साहेबांनी, मी काल उपस्थित होतो, भाऊ होते आपले वसंतजी वैरागी होते, साहेबांनी 5 मिनिटांमध्ये 3 अधिकारी लेवलच्या त्यांच्या अधिकाऱ्यांना फोन केला आमच्या समोर की बाबा अण्णाभाऊ साठे नगरला कधी करताय काय, आमच्या समोरच बोलले. सगळं पॉझिटिव्ह आहे. 40% लढा या ठिकाणी यशस्वी झालेला आहे. 60% जो राहिलेला आहे, मी असं म्हणतो या मांग हितकारणी सभेच्या माग, वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमाग, बाळासाहेबांच्या माग आणि आपले नेते संतोष भाऊ कसबे यांच्या माग जो आपण विश्वास दाखवलाय, इथून पुढे देखील तो विश्वास आपल्यामध्ये दाखवावा. कुणाचंही ऐकून इथले राजकीय नेत्यांच्या नादाला लागू नका. आपल्या नेत्यांच्या मागे राहावा. एकजूट कायम राहू द्या. गणेश जे असतील, आपले गणेश वैराग्य, सचिन भाऊ वैराग्य असतील, गणेश दादा असेल, या सर्वांच्या पाठीशी राहावा. एकजुटीचा या ठिकाणी विजय होणार आहे.
कुठलीही यंत्रणा आपल्याला या ठिकाणी दाबू शकत नाही. 40% लढ्याला यश आलंय. आज वन विभागात आपलं प्रकरण गेलंय, पालिकेच्या सगळ्या सुविधा मिळणार आहे. अजून काय राहिलंय? उरलेली 60% जी लढाई आहे ती या ठिकाणी आपण पाठीशी राहिला तर नक्की पूर्ण होईल. आणि मी जसं ऐकतोय आणि मला जसा अनुभव आहे, भाऊंच्या बरोबर मी गेली 13-14 वर्ष त्यांचं सोबती. या भोसरीतलं राजकारण असेल, या मुळशीतलं, या शहरातलं असेल, दिल्ली, राष्ट्रपती, राज्यपाल इतक्या लेवल पर्यंत भाऊ ते पोहोचू शकतात. आणि मला 100% गॅरंटी आहे की या वस्तीला काहीच होऊ शकत नाही. एवढी मोठी ताकद आपल्या संतोष भाऊंच्या मागे. परत एकदा शेवटी एवढंच सांगतो, एकजुटीचा विजय राहील. सगळ्यांनी एकजुटीत राहा. पैशाचा, ज्यांना पैसे खर्च करायचे असतील त्यांनी पैसे खर्च करा, ज्यांना वेळ देता येतील त्यांनी वेळ द्या आणि या आपल्या मुवमेंटच्या पाठीशी राहा. एवढंच बोलतो आणि थांबतो. परत एकदा सम्यक क्रांती न्यूजचे आभार मानतो. संतोष भाऊंमुळे आज बोलण्याची संधी मिळाली, त्यांचे पण आभार मानतो. जय लवजी, जय भीम. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काजळे पंप या ठिकाणी आपण जी जागा पकडलेली आहे त्या ठिकाणी सर्वांनी आपल्या लहान मुलासहित एक जल्लोष व्यक्त करण्या ठिकाणी आपण एकत्रित करून आपण आपला बहुजन वंचित समाज आहे तो आपण प्रशिक्षित करणार आहोत. त्या ठिकाणी उपोषण केंद्र असेल, अभ्यासिका असेल, भिक्खू संघासाठी निवास असेल, भिक्खू संघांकडून आपल्याला कंटिन्यू धम्मदेसना असेल, त्या पद्धतीचं असं या ठिकाणी आपण ग्लोबलायझेशन सेंटर, वेलफेअर सेंटर त्या ठिकाणी निर्माण करत आहोत. लोकसहभागामधून आहे, त्यामुळे आपण सर्वांनी त्या ठिकाणी लोकसहभाग दाखवायचा आहे आणि कार्यक्रमाची शोभा वाटवायची. पुन्हा एकदा निमंत्रण देतो आणि आपण सर्वांनी यावे असं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम, जय लवजी.